परवा लावला चला आपण होतो आणि आता एवढे बच्चू तुमच्या गावामध्ये खरं तर बिबट्या जेरबंद झालाय, काय सांगाल? म्हणजे काय अधिक माहिती? आम्हाला 2 दिवसापासून या ऊसामध्ये बिबट्या राहतो असं शेतकऱ्याला कळालं. शेतकऱ्याचं नाव रमेश भास्कर म्हणून, राहणार हापूस बाग. तर त्यांच्या ऊसात त्यांचे बंधू जेव्हा पाणी भरायला गेले तर गुराखण्याचा आवाज आला वाघाचा. आल्यानंतर त्यांनी त्वरित संपर्क केला विधाटे साहेबांशी. विधाटे साहेबांना सांगितलं आमच्या इथं 2 दिवस झालं वाघ येतोय आणि घर वस्ती जवळ असल्यामुळे घराका पण बिबटे फिरत राहतात. तर विधाटे साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला लगेच सहकार्य केले. इथून मागे पण त्यांचं भरपूर आम्हाला सहकार्य झाले. इथून मागे आम्ही कधी फोन केला का साहेब इथं आम्हाला पिंजरा पाहिजे, एक 4-5 दिवसात ते जसे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने देतात. पण शेतकऱ्यांनी दक्षता घ्या असं त्यांचं म्हणणं असतं. आम्हाला दिवसा लाईट नसती, रात्रीची लाईट येते 11 वाजता, कधी 10:30चा टायमिंग देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कॉक बदली करायला यायलाच लागते इथे शेतामध्ये. आणि शेतकऱ्याला पाणी हे भरणं गरजेचं आहे, कारण उन्हाळा पण एवढा कडक आहे का ऊसाला पाणी नाही दिलं तर ते ऊसाचं नुकसान होतं. त्याच्यामुळे शक्यतो इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्यांनी पण सगळ्यांनी याच्यात लक्ष घालून शेतकऱ्याच्या दिवसात जेवढी वीज देता येईल तेवढा प्रयत्न करावा, जेणेकरून शेतकऱ्यावर हल्ले होणे किंवा जे आता धावपळ होती, शेतकऱ्याची धावपळ, वन विभागाची पण धावपळ होती. त्यांना फोन केल्यानंतर ते 5-10 मिनिटात येतात. जिथं कुठं तुम्हाला पिंजरा पाहिजे तिथं ते देतात. आता पिंजऱ्याची संख्या पण कमी, त्याच्यामुळे ते जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने प्रत्येकाला सहकार्य करतात. त्यांचे पण मी विधाटे साहेबांचे आभार मानतो की त्यांचं आमच्या सहकार्य आहे. हापूस बाग ग्रामस्थांच्या याच्या अगोदर पण 1 वर्षापूर्वी एक वाघ पकडला होता. तो वारंवार शेतकऱ्यांवर असा हल्ला करायचा प्रयत्न करायचा. पण एकजुटीने आपण आता रात्रीचे जर 11 वाजता लाईट आली तर शेतकरी एकटाच असतो, त्याला एकट्यालाच जायला लागतं शेतामध्ये कॉक वळवण्यासाठी. त्याच्यासाठी एक विनंती आहे, दिवसा शेतकऱ्याला लाईट द्या, जेणेकरून शेतकऱ्यावर जे हल्ले होतात ते हल्ले थांबतील आणि सगळ्यांची धावपळ कमी होईल. ऊसात हा वाघ असतो, ज्या दिवसात ऊस तुटून जातात, राहण्यासाठी त्यांना कमी जागा राहते. त्याच्यामुळे ज्यांचा ऊस बारीक आहे त्या ऊसांनी गारवेला ते जाऊन बसतात. विधाटे साहेब, खरं तर आगर असेल, हापूस बाग असेल, विठ्ठलवाडी असेल किंवा शिरोली असेल, हा सगळा परिसर आहे तो बिबट्यांसाठी हॉटस्पॉट बनतोय का? कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये इथं आपण स्वतः अनेक रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहेत. शिरोलीमध्ये एका लहान मुलीवर अटॅक देखील झाला होता. हां, बरोबर आहे आपलं. पण मी जुन्नर वन विभागाच्या वतीने माझे वरिष्ठ अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ज्या तुम्ही आता जी गावं सांगितली, आगर, हापूस बाग असेल, विठ्ठलवाडी असेल, दिल्लीपेठ असेल, सोमतवाडी असेल, या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आहे आणि जे मोठाले ऊस आता तुटून गेलेत त्याच्यात आम्हाला दररोज एक का होईना असा कॉल असतो का इथं पिल्लं दिसली, इथं बिबट्या दिसला. पण आम्ही सतर्कतेने तळमळीने त्या ठिकाणी जाऊन जी शेतकऱ्याची किंवा जे आपले वन विभागाचं जे महत्त्वाचं काम आहे का बाबा त्या प्राण्यांना संरक्षण दिलं पाहिजे, तर त्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना आम्ही जनजागृती करण्याचं हे केलं आहे. आता जी शिरोलीची घटना झाली ती या पार्श्वभूमीवरती आपला जो हा भाग आहे हा अतिसंवेदनशील बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. तर यामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं बिबट्यांना तिथं राहण्याचं, पाण्याची, सगळ्याची सोय होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरून जाऊ नये. परंतु जाताना काठी म्हणा, बॅटरी म्हणा, टॉर्च म्हणा किंवा एकाला 2 जण जोडीदार कमीत कमी असावं. एकट्याने शेतात पाणी भरताना लाईटचा प्रॉब्लेम आहे, जे आपण ऐकतोय का लाईट रात्रीची येते. तर पण शेतकऱ्यांनी ज्या वेळेला आम्हाला कळवलं जातं त्या वेळेला आम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तेथील प्राण्याला आणि ग्रामस्थांना संरक्षण देण्याचं काम करतो. आता जर आपण पाहिलं तर आपण स्वतः फुटप्रिंट तपासले बिबट्याचे, तर एकापेक्षा अधिक प्राणी असल्याचं लक्षात येत आहे. सध्या जो बिबट पकडलाय तो तुलनेने लहान आहे. तर ह्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण काय अपील कराल, कशा पद्धतीने त्यांनी काळजी घेतली पाहिजे? आता जे आपण हा जो बिबट्या जेरबंद केला तर याच्या बाजूची आपण जे पाहणी केली, याचे जे पदमार्क भेटले आपल्याला, तर मादीबरोबर पिल्लं साधारण 2 वर्ष ती त्यांना ट्रेनिंग देत असते. तर तिच्याबरोबर ती पिल्लं हायचे. तर ह्या ग्रामस्थांना एक विनंती माझी का या ऊसाच्या क्षेत्रामध्ये
अजूनही एक लहान पिल्लू किंवा मादी याचे ठसे मला दिसून येतात. तरी त्यांनी सगळ्यांनी आपल्या संरक्षणासाठी काठी किंवा बॅटरी वगैरे टॉर्च किंवा समूहाने जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत या भागात म्हणजे परत आढळून येत नाही तोपर्यंत आमचंही या भागात लक्ष राहणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही उपाययोजना करणार आहे. आता पुन्हा एखादा पिंजरा आपण या ठिकाणी लावणार आहात का? या ठिकाणी मी पण आज संध्याकाळपर्यंत परत पाहणी करून आहे ना या भागात मी कोणत्या भागात परत मला ताजे ठसे दिसतात का याची मी पाहणी करून आहे ना वरिष्ठांच्या आदेशानुसार मी पुढची कारवाई करणार आहे.